माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथे शेतात काम करत असताना बिबट्याने एका 35 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली। बिबट्याने थेट महिलेच्या डोक्याचा ताबा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे। जखमी महिलेचे नाव लता तोडसाम, वय 35 वर्ष असे आहे। लता तोडसाम या आपल्या पती, मुलगा आणि शेजाऱ्यांसह शेतात कापूस वेचण्याचे काम करीत होत्या। दरम्यान त्यांचे पती काही कामासाठी घरी गेले असताना शेतालगतच्या जंगलातून दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक लता यांच्यावर झडप घातली। बिबट्याने त्यांचे मुंडके आपल्या जबड्यात पकडून जोरदार चावा घेतला। आईवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच मुलाने आणि जवळच असलेल्या शेजाऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला। लोकांचा आवाज ऐकून बिबट्याने महिलेला सोडून जंगलात धाव घेतली। या सतर्कतेमुळे लता तोडसाम यांचा जीव वाचला, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत। घटनेनंतर जखमी लता यांना तातडीने सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना माहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने यवतमाळ येथे रेफर केले। माहूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून अनेक वर्षांनंतर मानवावर हल्ला झाल्याने नागरिक संतप्त आहेत। हा बिबट्या नरभक्षी झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून वन विभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करावे अशी आक्रमक मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।